तेव्हा त्याला आपण मुक्ती किंवा मोक्ष म्हणतो. आणि ज्यांना या जन्मात मोक्षाची तीव्र इच्छा आहे त्यांच्यासाठी महाकाल हा आयाम अत्यंत महत्त्वाचा ठरतो. महाकालाच्या या कृपाक्षेत्रात आल्यावर माणसांचे अहंकारी भौतिक अस्तित्व जळून राख होते आणि तो परम मुक्तीकडे ढकलला जातो. माझ्या प्रिय साधकांनो, आज आपण एका अशा पवित्र आणि अलौकिक स्थानाचा प्रवास करणार आहोत जे या भूमीवर हजारो वर्षापासून काळाचा साक्षीदार म्हणून उभी आहे. ती नगरी म्हणजे अवंतिका, म्हणजेच आजचे उज्जैन, मध्य प्रदेशातील माळवा प्रांत. पवित्र शिप्रा नदीच्या तटावर वसलेली ही भारताची सर्वात प्राचीन सांस्कृतिक आणि धार्मिक नगरी आहे. वेगवेगळ्या युगात आणि शतकात या नगरीला उज्जैनी, अमरावती, कनकशृंगा आणि अवंतिका अशा अनेक नावांनी ओळखले गेले. अवंतिका म्हणजे अशी नगरी जी माणसाच्या मनातील मृत्यूची भीती आणि अकाल मृत्यूचा योग एका क्षणात दूर करते. या पृथ्वीवर भगवान विष्णूंचे जितकेही पूर्ण अवतार झाले, मग ते वराह अवतार असो, नरसिंह असो, प्रभू श्रीराम असो किंवा श्रीकृष्ण, या सर्व अवतारांनी आपल्या जीवनकाळात कधी ना कधी या अवंतिका नगरीला अवश्य भेट दिलेली आहे. पुराणात ज्या 7 मोक्षदायी नगरींचा उल्लेख आलेला आहे त्यामध्ये उज्जैन नगरी अग्रस्थानी आहे. प्राचीन काळी हे केवळ मंदिराचे नगर नव्हते, तर ते ज्ञान आणि भक्तीच्या जिज्ञासूंचे सर्वात मोठे केंद्र होते, ज्याला भारताची दुसरी काशी म्हटले जायचे. तेथे महाकाल ज्योतिर्लिंगाव्यतिरिक्त 84 महादेवांचे रूप वेगवेगळ्या मंदिरांमध्ये वास करत आहेत. माझ्या राजांनो, याच अवंतिका नगरीमध्ये माता सतीचे प्रसिद्ध शक्तिपीठ आहे. माता सतीचे प्रसिद्ध शक्तिपीठ विराजमान आहे, ज्या देवीला राजा विक्रमादित्याने आपले आराध्य दैवत मानले होते. रोज संध्याकाळी या हरिसिद्ध मंदिराचा प्रगण हजारो दीपकांनी उजळून निघतो. तेव्हा तिथली आरती आणि दिव्यांची रोषणाई पाहताना डोळ्यांचे पारणे फिटते. प्राचीन काळात हे स्थान कपालिका केंद्र होते. आज येथे जेवढे देव उपस्थित आहेत ते कुठेतरी या अघोर आणि कपालिक मतांचे प्रधान मानले जातात. येथील प्रसिद्ध गड किल्ला मंदिर जे महाकवी कालिदासांचे आराध्य दैवत होते, तिथून त्यांना अथांग ज्ञान प्राप्त झाले. त्या मंदिराच्या नावातही एक रहस्य आहे. या नगरीत कालभैरव आहेत, गडकिल्ला आहे. या सर्वांच्या नावात काल म्हणजे वेळ हा शब्द येतो. काळभैरव म्हणजे जो काळाचे भरण पोषण करतो आणि या सर्व काळाच्या वर जो नियंत्रण ठेवतो त्यालाच आपण महाकाल म्हणतो. एकदा दुष्यंत नावाच्या दैत्याचा वध करण्यासाठी
आणि एका लहान ब्राह्मण बालकाला त्याच्या कोपापासून वाचवण्यासाठी भगवान शिव स्वतः या भूमीवर प्रगट झाले. त्यांनी त्या दैत्याचा आणि त्याच्या सैन्याच्या एका क्षणात संहार केला. भक्तांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान महाकालाने नेहमीसाठी तेथे निवास करण्याचा निश्चय केला आणि ते या स्वयंभू ज्योतिर्लिंगाच्या रूपात स्थापित झाले. हे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग वैशिष्ट्यपूर्ण आहे, कारण हे संपूर्ण भारतातील एकमेव दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग आहे जे थेट मृत्यूच्या दिशेला नेतृत्व करते. बाळांनो, या सगळ्या पूजा अर्चा आणि भक्तीच्या मागे अनेक शतकांपासून एक मोठे विज्ञान दडलेले आहे. महाकाल म्हणजे नक्की काय? काल या शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक म्हणजे वेळ आणि दुसरा म्हणजे अंधार. वेळ म्हणजे काय? तर तुमच्या शरीराच्या हालचालीपासून ते या संपूर्ण ब्रह्मांडाच्या चक्रापर्यंत जे काही घडते ती चक्रीय गती म्हणजे वेळ. पृथ्वी एकदा फिरली की एक दिवस होतो. चंद्र फिरला की महिना होतो. पृथ्वी सूर्याभोवती फिरली की वर्ष होते. म्हणजे एक भौतिक अस्तित्वाच्या माध्यमातूनच तुम्हाला वेळेचा आभास होतो. पण हे संपूर्ण भौतिक अस्तित्व एका अथांग असीम अशा मोकळ्या जागेत घडत आहे, ज्याला आपण अंतरिक्ष किंवा अंधार म्हणतो. या संपूर्ण पसरलेल्या ब्रह्मांडात 99% फक्त मोकळी जागा म्हणजेच खालीपण आहे. जेव्हा तुम्ही या भौतिक शरीराच्या आणि चक्रीय गतीच्या पलीकडे जाऊन काळाचा अनुभव घेता, तेव्हा त्या आयामाला महाकाल म्हटले जाते. जोपर्यंत तुम्ही शरीराच्या मर्यादांशी जोडलेले आहात, तोपर्यंत तुम्ही या चक्रीय गतीतून मुक्त होता. तेव्हा त्याला आपण मुक्ती किंवा मोक्ष म्हणतो. आणि ज्यांना या जन्मात मोक्षाची तीव्र इच्छा आहे, त्यांच्यासाठी महाकाल हा आयाम अत्यंत महत्त्वाचा ठरतो. महाकालाच्या या कृपाक्षेत्रात आल्यावर माणसांचे अहंकारी भौतिक अस्तित्व जळून राख होते आणि तो परममुक्तीकडे ढकलला जातो. या परममुक्तीच्या मार्गावर चालण्यासाठी महाकालाची अनेक विधींनी पूजा केली जाते. सूर्योदयाच्या आधी पहाटेच्या अत्यंत पवित्र वेळेत तेथील भस्म आरतीने दिवसाची सुरुवात होते. या आरती दरम्यान महाकालाला पंचामृताचा अभिषेक केला जातो, जल अभिषेक केला जातो आणि अनेक अलंकाराने त्यांचा दिव्य शृंगार केला जातो. पहाटेच्या भस्म आरतीच्या वेळी भगवान महाकाल निराकार स्वरूपातून साकार रूप धारण करतात. म्हणजेच ते सगुणात प्रगट होतात. हजारो वर्षापासून चालत आलेल्या परंपरेनुसार संन्यासांच्या एका विशेष वर्गातील महंताची भस्म आरती संपन्न करतात. भस्म आरतीचा समापन सोहळा
जेव्हा होतो तेव्हा डमरूंचा प्रचंड नाद, शंखांचा जोरदार स्वार आणि घंट्यांच्या आवाजाने संपूर्ण परिसर कंपित होऊन जातो. यानंतर सकाळी 7 वाजता आरती होते, जिथे दही आणि तांदळाचा भोग लावला जातो. संध्याकाळी 5 वाजता महाकालाला भांग समर्पित केला जातो. अत्यंत आणि त्यानंतर जल चढवणे बंद होते. संध्याकाळची जी आरती होते तिला मृदुंग आरती किंवा सायंकालीन आरती म्हणतात. या आरतीचा थाट एखाद्या महान राजाच्या दरबारासारखा असतो, कारण महाकाल हे केवळ देवांचे देव नाही, तर ते अवंतिका नगरीचे आणि या संपूर्ण ब्रह्मांडाचे राजे आहेत, अशी मान्यता आहे. महाकालाच्या या नगरीत रात्रीच्या वेळी दुसरा कोणताही मानवी राजा मुक्काम करू शकत नाही, कारण इथे केवळ एकच राजा राहू शकतो, तो म्हणजे महाकाल. महाकवी कालिदासांनी आपल्या मेघदूत या ग्रंथात या संध्या आरतीचे अत्यंत वर्णन केले आहे. उज्जैन नगरीचे आणखी एक मोठे वैभव म्हणजे दर 12 वर्षांनी येणारा सिंहस्थ कुंभमेळा. पुराणातील कथेनुसार समुद्र मंथनातून निघालेले अमृत घेऊन जाताना त्या अमृताचे 4 थेंब पृथ्वीवर पडले. हरिद्वार, नाशिक, प्रयाग आणि उज्जैन. तेव्हापासून या 4 ठिकाणी कुंभमेळ्याची प्रथा सुरू झाली. कुंभमेळ्याच्या काळात पवित्र शिप्रा नदी स्नान करण्याला अथांग महत्व आहे. साधकांनो, महाकालाच्या दर्शनाला जाताना नेहमी एक निष्काम भाव मनात ठेवून जा. आजकाल लोक दर्शनाला जातात आणि महादेवाच्या लिंगाला मस्तक लावण्याचा प्रयत्न करतात, किंवा जे जल वरून वाहत असते ते प्रसाद म्हणून घेतात. पण मंदिराच्या काही मर्यादा असतात, त्यांचे पालन केले पाहिजे. देवाच्या चरणांना स्पर्श करा किंवा दुरूनच त्यांना भक्तिभावाने नमस्कार करा. स्वतःच्या जीवनाला ताणतणावातून मुक्त करण्यासाठी आणि महाकालाची कृपा अनुभवण्यासाठी दररोज सकाळी आपल्या दत्तधाम सरकारच्या अधिकृत चॅनलवर उपलब्ध असलेली संकल्प प्रार्थना नक्की करा. अंतःकरणात एक शुद्ध संकल्प करा. काळाचे हे महाविज्ञान समजून घ्या आणि या मोक्षनगरीचे स्मरण करत आनंदाने जगा. श्री गुरुदेव दत्त.